13 मे 1961 रोजी दाजीपूरमध्ये गवळ्यांच्या घरात एका गोड प्रवासाची सुरुवात झाली. तिचं नाव ठेवलं उर्मिला. कोणाची लाडकी बेबी तर कोणाची जीवाभावाची ताई. पुण्यातील नानापेठेत त्या छोट्याशा 4x4च्या घरात आई बाबा आणि भावंडांच्या सानिध्यात तिचं बालपण फुलत गेलं. लहानपणापासूनच मनात अपार माया आणि बोलण्यातली स्पष्टता ही तिची ओळख बनली. तिला कलेशी विशेष जिव्हाळा. शिवणकाम, हस्तकला तिच्या हातात जणू जादूच होती. परिस्थिती कठीण होती, स्वप्न मोठी होती. शिक्षण अपुरं राहिलं, पण आयुष्याने तिला खूप काही शिकवलं. वडिलांचा कणखरपणा आणि आईचे संस्कार यांनी घडवली एक खंबीर, स्वावलंबी स्त्री. आणि या प्रवासात भावंडांनीही तिच्या पाठीशी उभं राहून कायमच साथ दिली. अवघ्या 18व्या वर्षी तिच्या आयुष्याने नवं वळण घेतलं. उर्मिला गवळी बनली तृप्ती गलांडे आणि तिच्या खांद्यावर येऊन विसावल्या अनेक जबाबदाऱ्या. सासूसासऱ्यांची सेवा, दीर आणि नंदांचे शिक्षण, त्यांची लग्न आणि त्याचबरोबर 3 लेकरांचं संगोपन हे सगळं सांभाळताना तिने स्वतःला तसंच मागे ठेवलं. अडचणी आल्या, परीक्षा घेतल्या, पण प्रत्येक वेळी ती अधिकच खंबीर बनत पुढे जात राहिली. मित्रमैत्रिणी, नातेवाईक आणि परिवार, प्रत्येक नातं तिने जपलं, ते प्रेमानं आणि आपुलकीने. आज ती अनेक रूपात आपल्यासमोर उभी आहे. बेबी, ताई, मम्मी, आई, आजी, मावशी, आत्या. प्रेमळ, तितकीच कणखर, साधी पण तितकीच असामान्य. ती फक्त व्यक्ती नाही, ती आहे एक आधार, एक शक्ती, एक प्रेरणा. तिन्ही मुलांच्या पाठीशी सदैव भक्कमपणे उभी असलेली एक सावली. आणि आज आयुष्याच्या या सुंदर टप्प्यावर तिचा 65वा वाढदिवस साजरा करताना तिला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तिचं आयुष्य असंच आनंदानं, प्रेमानं आणि समाधानाने भरून राहावं. आणि या खास दिवशी तिला भरभरून प्रेम देण्यासाठी जे सगळे इथे जमलेत त्यांचे मनापासून खूप खूप आभार.